नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मत्स्य संवर्धन विभाग भरती 2026 यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, किती जागा निघणार आहेत, नेमकी जाहिरात कधी येणार आहे, त्याची पात्रता, शैक्षणिक अर्हता, त्यासोबतच अभ्यासक्रम, त्याची वयोमर्यादा, त्याचं वेतन या संबंधित सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे। त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे। त्याबद्दल आपल्याकडे मेगा भरतीकरिता वेगळ्या बॅचेस चालू आहेत। यामध्ये अंगणवाडी असेल, एएनएम, महिला बाल विकास आहे, पशुसंवर्धन, स्वच्छता निरीक्षक, लॅब टेक्निशियन, यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये एक 6 मंथ करिता आपण देत आहोत। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहेत। तर बॅच जॉईन करण्याकरता 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी जे आलेले आहेत वेगळे पद, ज्यामध्ये RTI मार्फत ही माहिती मिळालेली आहे। मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत बघायला तुम्हाला या ठिकाणी विभाग सुद्धा दाखवूया। काय म्हटलेलं आहे, उपरोक्त मुद्दा क्रमांक 1 च्या अनुषंगाने गट ड सरळ सेवा रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे। म्हणजे साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर ही जाहिरात येणारच आहे। तर यामध्ये पद आहे मत्स्य विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी, मत्स्य विकास अधिकारी यांचे एकूण 17 पदे आहेत। त्यानंतर प्रशासकीय अधिकारी गट ब चे बघत आहोत आपण, अर्थसंकल्प अधिकारी, वसुली अधिकारी आणि नियोजन अधिकारी याचं पद नाही। त्यानंतर गट ब मध्ये लघु लेखक, ज्यांचं टायपिंगचा वगैरे कोर्स झालेला आहे, निम्न श्रेणीचे पद आहे, त्याच्या 4 जागा आहेत। त्यानंतर यांत्रिकी निर्देशक याच्या 2 जागा आहेत। त्यानंतर आहे गट क मध्ये सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, 254 जागा असणार आहेत। ओके, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी 254 म्हणजे चांगले पद आहेत, चांगल्या जागा या ठिकाणी निघणार आहेत। त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक, यामध्ये ज्यांचं BCom MCom झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 5 जागा। त्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक, त्याला सांख्यिकी अन्वेषक बोलतायत, वरिष्ठ लिपिकच्या 5 जागा आहेत। त्यानंतर ग्रंथपालच्या 1 जागा आहे। त्यानंतर कनिष्ठ लिपिक, रोखपाल, वसुली सहाय्यक आणि मत्स्य क्षेत्रप्रगणक याच्या एक तब्बल 157 जागा आहेत। आणि त्यानंतर आहे शेवटचं 10व्या नंबरचं पद आहे मत्स्य क्षेत्र प्रगणक, म्हणजे तांत्रिक टेक्निकल पद आहे। याच्या सुद्धा 72 जागा या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या आहेत, रिक्त आहेत। तर ही पद 100% या ठिकाणी भरली जाणार आहेत। तर या सोबतच तुम्हाला अजून दुसरे पदाचा उल्लेख आहे, क्षेत्र समाहारक यांची 1 जागा आहे, मत्स्यालय पाल यांच्या एकूण 9 जागा आहेत। आणि त्यासोबतच नाईक हे जे पद आहे याच्या जागा नाही आहेत, 2 जागा आहेत। आणि एकूण जर जागा आपण बघितल्या तर 529 मत्स्य संवर्धन विभागांतर्गत जी पदभरती निघणार आहे 2026 करिता 1 ते 2 महिन्यामध्ये, त्याचं सगळं आपण डाटा या ठिकाणी रिक्त पदांचा बघितलेला आहे। ओके, यामधलं गट ब किंवा गट क ची पद चांगली आहेत आणि जागा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे ज्यांचं BCom झालेलं असेल किंवा MCom झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे। त्यासोबत ज्यांचं BSc हॉर्टिकल्चर असेल किंवा BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा मत्स्य विभागांतर्गत ज्या काही डिप्लोमा किंवा डिग्री तुम्ही कंप्लीट केलेली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता चांगल्या पदावरती तुम्हाला संधी आहेत। त्या यामध्ये जाहिरात आल्यानंतर नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, अभ्यासाला आतापासूनच लागायचं आहे। तर त्याकरिता आपल्याकडे म्हणजे गट क आणि गट ड च्या जी काही पदं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत त्याचे सर्व बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत। यामध्ये सगळं ऑनलाईन बॅच असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असतील, लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे, 8010457760। ओके, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल आपण तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। ओके, थँक्यू।